नाही तर मी प्रियांका. आता व्हिडिओ बनवायला माझ्याकडे असं काही टॉपिक वगैरे नसतो. पण काही गोष्टी अशा असतात की अ, त्या माझ्या मनाला लागल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला आमचा देव्हारा दाखवते. जिथे देव वगैरे ठेवले जातात, ती जागा दाखवते. तर तुम्ही अशा पद्धतीने आमच्या घरातला हा देव्हारा आहे. तर देव्हारा दाखवायचं कारण असं की मला पिरियड आलेले, प्रॉब्लेम आलेली मला. प्रॉब्लेम नाही म्हणत मी, पिरियडच म्हणते. मासिक पाळी जी प्रत्येक महिन्याला एका महिलेला, मुलीला यांना येत राहते. तर आता व्हिडिओ बनवायचं कारण असं की माझा जो नवरा आहे, तो सारखा पिरियड पाळीची तिथे आल्याच्या नंतर मला ते बोलत राहतात की तू तिथे देवाजवळ जाऊ नको, तिथं हात लावू नको, शिवकाला होतो, असं होतं तसं होतं. तर मला त्या गोष्टीचा असा राग येतो, म्हणजे मला तसं राग पण येतो आणि मला खूप वाईट पण वाटतं. आता राग असा येतो की म्हणजे मी या माणसाशी लग्न म्हणजे असं बघून केलं की यांच्याकडं म्हणजे असं नाही की खूप सारी प्रॉपर्टी यांच्या नावावर, किंवा हे गव्हर्नमेंट जॉबला होते, किंवा प्रायव्हेट जॉबमध्ये यांना खूप असे पैसे भेटत होते, असं पण काही नाही. तर लग्न करायला एकच कारण होतं की आमच्यातला एज डिफरन्स हा 4 वर्षाचा आहे. तर त्यामुळे मला असं वाटलं की आमचे विचार म्हणजे आत्ताच्या काळातले राहतील, मॅच होतील एकमेकांना, म्हणून मी यांच्याशी लग्न केलं. असं नाही की त्यांच्याकडे खूप सारा बँक बॅलन्स अवेलेबल होता, किंवा हे दिसायला खूप असं सुंदर हिरो सारखे होते, असंही काही नव्हतं. पण मी फक्त विचार जुळावेत म्हणून लग्न केलं यांच्याशी. पण लग्न झाल्यानंतर हळूहळू समजलं की हे खूप जुन्या विचारांचे आहेत. तर आता यात काय करू शकते, आता त्यांचे जे वडील आहेत, तर त्यांना मी नाही सांगू शकत समजावून, कारण त्यांच्यातलं पण माझ्यातलं एज डिफरंट म्हणजे कसं मॅच होणार ना, त्यांचे विचार वेगळे, माझे विचार वेगळे. आता त्यांना त्यांच्या अंगात कोणत्या तरी देव वगैरे येतात, तर त्यांना नाही चालत असं पिरियडमध्ये कोणाचं हातचं जेवण वगैरे खाल्लेलं. हो, भांडे धुतलेले तर त्यातच बनवून खाणार, किंवा कपडे धुतलेलं असं म्हणजे दुसऱ्या काही गोष्टी केल्या तर चालतील, फक्त जेवण बनवलेलं ते त्यांना खाल्लेलं चालत नाही. आता त्यांना काय त्रास होतो काय नाही मला माहित. पण हा जो माझा नवरा आहे, हा एवढ्या जुन्या विचारांचा रूढीमध्ये गुंतलेला आहे. तर कसं समजून सांगायचं, तर त्यांनी मला काल परवा रात्री असं बोलले की म्हणजे अचानक ते माझ्यावर खवळले. मी इथं काहीतरी घेण्यासाठी म्हणजे उभा होते फक्त. हे दिसतंय ना इथं, हे कपाट आहे आमचं इथं ठेवलेलं. तर आता काही सामान वगैरे, पॅड वगैरे काही पण जर घ्यायचं असेल तर मी यातच ठेवलेलं असतं. तर मी तिथून 4 वेळेस त्यांना जर वस्तू मागितल्या इथून, तर ते माझ्यावर खवळतील, ओरडून बोलतील. तर अशा परिस्थितीनंतर मी काय करावं? तर झालं असं की ते मला आता असंच म्हणजे तिथं देवदेवारा आहे, तिथं मी केस म्हणजे खाली त्या कपाटासमोर आरसा, कपाटाला आरसा आहे, तर तिथं मी केस विचारत होते. तर हे अचानक माझ्यावर मोठ्याने ओरडले. मला म्हणे, "तुला किती वेळेस सांगितलं तरी समजत नाही, तीच तीच चुकी करते." मला वाटलं काय झालं काय माहिती, माझ्याकडून काय चुकी झाली. मग नंतर मला बोलतात, "तुला किती वेळेस सांगितलं तिथं देवाच्या तिथं असं झालं, हात नाही लावायचं, तिथं जात नको जाऊ." तर मी त्यांना बोलले, तुमच्या घरच्यातलं तर ठीक आहे, त्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा काय नाही. त्यांना म्हणजे जुन्या काळातले त्यांचे जे विचार आहेत ते मी नाही बदलू शकत. पण तुमच्याजवळ मोबाईल आहे, तुम्ही आत्ताच्या जनरेशनचे, तर तुम्ही असं वागून बोलून कसं चालणार ना? तर ते मला काय बोलले माहिती का? की तू गावात जा आणि असं सांग की असं देवाला हात लावलेला चालतं का? अशा ह्याच्यामध्ये लोक तुला म्हणतील तू येडी आहे. तुला एका बाजूला टाकतील, तू वेडी आहे, असं तुला असं म्हणतील. अरे मला गावातल्या लोकांचं, त्या पुजाऱ्यांचं म्हणजे त्या लोकांचं मला काय करायचं? मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. तुमच्याशी लग्न मी काय हेतूने केलं आणि होतंय काहीतरी वेगळंच. त्या गोष्टीला म्हणजे ज्या गोष्टीमुळं हा जन्माला आला, म्हणजे हिचे पप्पा हे बाप झाले, त्या गोष्टीला माझा नवरा म्हणतोय की ती गोष्ट चांगली नाही आणि देवाला चालत नाही. ज्या गोष्टीमुळं एवढी जनता वाढलीये, तर त्या गोष्टीला माझा नवरा म्हणतोय त्या ही गोष्ट चांगली नाहीये, अशुद्ध आहे, तू इकडं तिकडं हात लावू नको, सध्या तू घाण झालेली आहेस. म्हणजे हा कोणता सेन्स आहे?
आणि काय याच्यावर काय मी बोलू आणि काय नाही, मला असं होतं. पण मला खूप वाईट वाटतं जेव्हा ते असं काही बोलतात. तर म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठं तो पॅडमॅन पिक्चर आहे की त्याने तिच्या बायकोसाठी, म्हणजे त्याला त्याच्या बायकोची प्रॉब्लेम कळाली, तर त्याने म्हणजे कमी पैशात महिलांना पॅड घेता यावं म्हणून त्याने म्हणजे ते पॅड बनवलं. आणि माझा नवरा आहे आता, काय मी या सिच्युएशन मध्ये, या परिस्थितीमध्ये मी काय करू, कसं या माणसाला समजून सांग, मला तर काहीच समजत नाही. असो, यांच्यासारख्या विचाराचे ह्या भारतामध्ये बरेच लोक आहेत. तर आता अशा विचारांच्या लोकांना मी काही करू शकत नाही. पण माझं त्या गोष्टीमुळे मन दुखलंय. उद्या त्या गोष्टीमुळे माझ्या पोरीचं मन नाही दुखलं पाहिजे, मला बस तेवढंच वाटतंय. बस व्हिडिओ मी हा व्हायरल होण्यासाठी फेमस होण्यासाठी बनवलेला नाही. व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय बाय.